निसर्गाची अफाट बुद्धिमत्ता आणि मानवाचं प्रगत तंत्रज्ञान एकत्र आलं की किती थक्क करणारी क्रांती घडू शकते याचं एक भन्नाट उदाहरण म्हणजे स्वीडनमध्ये दिसणारा हा प्रयोग. आपल्या आसपास सतत दिसणाऱ्या आणि आपण ज्याला बरेचदा सामान्य समजतो तो कावळा प्रत्यक्षात किती चतुर असू शकतो याचा विचार स्वीडनमधल्या एका स्टार्टअप कंपनीनं केला. शहरात अस्ताव्यस्त पडणारा कचरा, विशेषतः सिगारेटची थोटकं आणि प्लास्टिकचे बारीक तुकडे वेचण्यासाठी त्यांनी कावळ्यांच्या बुद्धिमत्तेलाच आपलंसं केलं. या अनोख्या मोहिमेला नाव देण्यात आलं कोविड क्लिनिंग. स्वीडनच्या सोडेटालिये शहरामध्ये जेव्हा पायलट प्रोजेक्ट प्रायोगिक तत्वावर सुरू झाला तेव्हा पाहणारे थक्क झाले. यासाठी एक विशेष स्मार्ट मशीन तयार करण्यात आलं, जे एक डिजिटल बार्टर सिस्टम सारखं काम करतं. जेव्हा एखादा कावळा रस्त्यावरून सिगारेटची थोटकं किंवा कचरा उचलून आणतो आणि या मशीनच्या विशिष्ट खाचेत टाकतो, तेव्हा मशीन त्याला बक्षीस म्हणून खाण्यासाठी चविष्ट अन्न देतं. म्हणजेच तुम्ही आम्हाला कचरा द्या, आम्ही तुम्हाला अन्न देऊ, असा हा कावळे आणि मशीन मधला एक आगळा वेगळा करारच आहे. पक्षी जगतात कावळे त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीसाठी आणि कोणतीही नवी गोष्ट झटपट शिकण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. माणसाच्या नकलेसोबतच एखाद्या समस्येवर कसं उत्तर शोधायचं हे त्यांना अचूक जमू शकतं. याच गुणांचा वापर करून त्यांना हे खास प्रशिक्षण दिलंय आणि बघता बघता हे चतुर पक्षी शहराचे अधिकृत क्लिनिंग एजंट्स बनलेत. या एकाच प्रयोगानं दोन मोठे फायदे साध्य केलेत. पहिलं म्हणजे शहरामधल्या आरोग्याला घातक असणारा कचरा साफ होतोय आणि दुसरं म्हणजे पालिकेचा साफसफाईवर होणारा कोट्यवधींचा खर्च आणि मनुष्यबळ वाचतंय. निसर्गातल्या एका घटकाचा पर्यावरणाच्या रक्षणासाठी केलेला हा अनोखा आणि तितकाच प्रभावी वापर खरोखरच कौतुकास्पद आणि थक्क करणार आहे. या कावळ्यांबाबत तुम्हाला काय वाटतं? भारतात असे प्रयोग राबवले तर फायदा होईल का? मला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच खास व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका.